मी पूर्वा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो आजचा व्हिडिओ असणार आहे, आज मला नक्षूच्या बर्थडेला जायचं आहे। सो ताईचा सकाळीच फोन येऊन गेला की तू लवकर ये, कारण तिला बरं वाटत नाही आहे। सो सर्व तयारी वगैरे करायची आहे आणि दुपारी दीदी आणि ते पण येणार आहेत, कारण आता शिव आणि माऊ स्कूलला गेलेले आहेत, तर ते स्कूलहून आल्यानंतर दीदी त्यांना घेऊन येणार आहे। सो मी आता लवकर जायचं आहे, त्यामुळे आता वाजले आहेत 8 सव्वा 8 झालेले आहेत, तर मला 9:30 ते 10 पर्यंत जायचं आहे। तोपर्यंत नक्षू पण घरी येणार आहे, कारण तो पण पेपरला गेलेला आहे आज आणि त्याचा बर्थडे आहे संध्याकाळी। सो त्यामुळेच आम्हाला तिकडे जायचं। सो आज काय काय होणार आहे ते मी पुढे तुमच्याशी शेअर करतेच। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय काय तयारी करतो, कशी तयारी करतो ते तुमच्याशी शेअर करणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला भेटू पुढे। आणि इथे मी पोहोचली होती ताईकडे आणि मला पोहोचायला 10:30 वाजलेले होते आणि मी पोहोचेपर्यंत नक्ष पण घरी आलेला होता। तो आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाला आणि मी इथे त्याला विचारत होती की तुला पेपर कसा गेला, स्कूलमध्ये किती चॉकलेट्स घेऊन गेला, किती जणांना चॉकलेट्स वगैरे दिले। तर तो मला इथे तेच सांगत होता आणि त्याला इथे ताईने नाश्ता दिलेला होता, त्याला नाश्ता दिला, तो त्याचा नाश्ता एन्जॉय करत होता। त्यानंतर ताईने इथे मला पण नाश्ता दिला आणि ताईला पण नाश्ता घेतला, छानपैकी नाश्ता वगैरे करून घेतला। आम्ही तिघं मिळून, ताई बसली होती, नक्ष होता आणि आम्ही तिघांनी मिळून छानपैकी नाश्ता एन्जॉय केला। ते झाल्यानंतर थोडंफार घरातलं जे बेसिक काम असतं ते आवरायचं होतं, सो ते आवरायला घेतलं। ताईच्या मावशी वगैरे पण आलेल्या होत्या, त्या मावशीनी धुणं वगैरे झालं, त्यानंतर झाडू फरशी ते वगैरे जे बेसिक काम होतं ते आवरून घेतलं आणि एवढा सगळा पसारा होता घरामध्ये। सो दुपारी दीदीन ते पण आलेले होते, इथे माऊ दीदी शिव ते पण आलेले होते आणि ते आल्यानंतर त्यांचा असा काहीसा गोंधळ चालू होता। ते झाल्यानंतर हे डिस्कशन झाल्यानंतर यांचं जेवण करायला घेतलं। जेवणामध्ये उसळची भाजी, पोळी आणि चटणी वगैरे होतं। सो जेवण वगैरे करून घेतलं सर्वांनी छानपैकी आणि जेवण झाल्यानंतर ना इथे आम्हाला डेकोरेशनला घ्यायचं होतं, तर जेवण वगैरे झाल्यानंतर हा सगळा पसारा होता तो आवरून घेतला। फुगे वगैरे फुगवायचे होते ते फुगवून वगैरे घेतले आणि त्यानंतर ना थोडंसं दमायला पण झालेलं होतं, तरी पण बाकीचं काम करायचं होतं, त्यामुळेच आम्ही इथे हे फुलदाण्या वगैरे साईडला करून ठेवल्या होत्या। झाडू फरशी आवरून झालेली होती आणि इथे बलून्स वगैरे फुगवायला घेतलेले होते, ते वगैरे आवरलं। आणि इथे संध्याकाळी ना आम्ही केक घ्यायला आलेलो होतो। अगोदर तर केकचं काम करायला घेतलं, या शॉपमध्ये गेलो, इथे तर सर्व असे बेसिकच केक होते आणि ते पण फ्रेश आहेत असं आम्हाला वाटत नव्हतं। हे बेकरी ना ही ताईच्या घराजवळच होती, त्यामुळेच इथे गेलो होतो अगोदर, पण आम्हाला तर काही इथले केक आवडले नाही आणि आम्ही ऑर्डर पण द्यायचं ठरवलं, तर त्या मावशी सांगत होत्या की 2-2.5 तास तरी लागतील केक बनवायला। सो आम्ही इथे आलो होतो आणि इथे खूप छान केक होते, तर इथलाच एक केक फायनल केला आणि तो फ्रेश पण होता, त्यामुळे आम्हाला इथले केक खूप आवडले होते आणि इथे मस्त असा एक केक चॉईस केला आणि केक वगैरे घेतला, छान त्याचं नाव वगैरे टाकलं आणि केक घेतला। त्यानंतर पाव वगैरे घ्यायचे होते ते घेतले आणि घरी आलो। घरी आल्यानंतर इथे चिकन बिर्याणी बनवायची होती, त्यामुळेच चिकन पण घेऊन आलो होतो, तर इथे चिकन मॅरिनेट करायला घेतलं आणि मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं होतं, त्यामुळेच इथे अगोदर सर्व रेडी करून आणि चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिलं।
त्यानंतर तांदूळ घेतले बिर्याणीचे आणि ते भिजवून ठेवले. त्यानंतर जी काही बिर्याणीसाठी बेसिक तयारी लागते ती करून घेतलेली होती आणि त्यानंतर बिर्याणी बनवायला घेतली. आता बिर्याणी तर जर झालेलं होतं आणि बिर्याणी रेडी झालेली होती. ती झाल्यानंतर ना जीजू पण घरी आलेले होते आणि इथे आम्ही फायनल डेकोरेशन करायला घेतलं होतं दीदीने आणि मी. तर दीदी इथे कर्टन्स वगैरे लावून घेत होती आणि बलून वगैरे कसे लावायचे हे आयडिया बघत होतो आम्ही. सो फायनल असं काहीच डेकोरेशन झालेलं होतं आमचं आणि हे वॉलवरचं डेकोरेशन झालेलं होतं. पण ते पडद्याला लावल्यामुळे ते रिपीट खाली पडत होतं हॅपीचं नाव किंवा बर्थडेचं नाव. तर ते परत जॉईन वगैरे करून घेतलं आणि असं काहीसं दिसत होतं. त्यानंतर आहे ना टेबलवर थोडंफार डेकोरेशन करायचं होतं तर तेच आम्ही इथे करायला घेत होतो आणि जे काही बाकी छोटं मोठं वस्तू लागणार होत्या त्या पण आणायला जायचं होतं. आणि इथे जीजू पण घरी आलेले होते तर त्यांनी पण थोडीफार जी त्यांच्याकडून होईल ती मदत केली. आणि दीदी इथे स्पायडरमॅन वगैरे हे नाव आहे ना हे घडी निघून येत होतं तर ती इथे व्यवस्थित लावून वगैरे घेत होती आणि तिचं लावून झाल्यानंतर चेअर वगैरे सेट करून घेतलं. त्यानंतर ते नाव आता जर खाली पडलं तर आम्ही ठरवलं होतं की आता डायरेक्ट बड्डेच्या वेळेसच वरती लावू. त्यानंतर फ्लावर्सचं डेकोरेशन टेबलला करायला घेतलं आणि मी इथे डेकोरेशन करताना मी दिसते पण जीजू मला सगळं रेडी करून देत होते. खरं तर ते मेन काम करून देत होते आणि मी इथे फक्त डेकोरेशन करत होती. तर आम्ही दोघांनी मिळून हे डेकोरेशन केलं आणि त्यानंतर ताईने पण ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या आणून देत होती की हे पण करू शकता ते पण करू शकता. तर मी आणि जीजूंनी मिळून खरं तर हे टेबलचं डेकोरेशन केलेलं होतं. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. फायनल कसं असणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आहे ना इथे हे डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर जीजू फ्रेश वगैरे झाले आणि आम्हाला पावभाजी पण घ्यायला जायचं होतं बाहेर आणि अजून थोडंफार छोट्या मोठ्या वस्तू राहिलेल्या होत्या त्या पण घ्यायला जायचं होतं. आणि आमची इथे मजाक मस्ती पण चालू होती तर तेच इथे करत होतो आम्ही.
आणि इथे आम्ही असं काहीच रेडी झालेलो होतो. बाहेरून जाऊन जे सामान आणायचं होतं ते पण आणलं गेलेलं होतं आणि हे पण आलेले होते. हे त्यांचं ऑफिस झाल्यानंतर येणार होते, तर ते पण घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि आले होते. त्यानंतर त्याचे फ्रेंड्स पण आलेले होते नक्षूचे, तर फ्रेंड्स वगैरे आले आणि फॅमिली मेंबर ते सर्व इथे आम्ही रेडी झालेलो होतो. आणि इथे बड्डेची तयारी झालेली होती आणि बड्डे वगैरे करायला घेतला आम्ही. तर असा काहीसा छान बड्डे रेडी करत होतो. इथे ओवाळून वगैरे घेतलं, ताईने घेतलं, दीदीने, मी सर्वांनी ओवाळून वगैरे घेतलं. नंतर केक कट केला. Happy birthday to you. Hi guys. Hello. Hi, hi.
मावशीचा ब्लॉग चालू आहे ना त्याच्यामध्ये हाय फक्त हायच बोलू शकतो. मग हाय अजून काय बोलायचं फॉलो सबस्क्राईब टू फॉलो अँड सबस्क्राईब लाईक शेअर ओके बाय बाय Just prove this story. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip आणि असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.